तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत आपण ते बघूया. तर मित्रांनो, मार्केटचे किती तर तीन स्ट्रक्चर असतात. किती? तीन स्ट्रक्चर. ते तीन स्ट्रक्चर कोणकोणते तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मार्केटचे जे काही स्ट्रक्चर असतात ते कसे असतात. एक येतो फर्स्ट जे आहे ते आपला काय तर आपण डायरेक्टली मार्क करूनच बघणार आहे. डाऊन ट्रेंड एक येतो. दुसरा नंबरला येतो एक अप ट्रेंड. ओके. आणि तिसऱ्या नंबरला काय तर साइडवेज मार्केट. तिसऱ्या नंबरला काय मित्रांनो तर साइडवेज मार्केट. तर मित्रांनो, आपण इथं काय बघू शकतो की आपलं आपण काय तर तीन स्ट्रक्चर काय तर ते बघणार आहोत. ओके. तर ते काही तीन स्ट्रक्चर आहे. तर आता कुठलाही टाइम न वेस्ट करता आपण ते तीन स्ट्रक्चर बघायला सुरुवात करणार आहे. ओके. आणि त्या सिच्युएशन्सला आपल्याला कसे ट्रेड घ्यायचे ते पण आपण बघणार आहोत. ओके. तर कुठला टाइम न वेस्ट करता आपण व्हिडिओ चालू करू. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं तर हा जो काही मूव आहे. ओके. तर मित्रांनो, हा जो काय मूव आहे तो हा एक काय तर डाऊन साइड मूव आहे. हा कोणता आहे तर डाऊन साइड मूव आहे. ओके. त्याच्या पहिले पण आपल्याला काय दिसतंय हा की मार्केट काय तर डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट काय तर डाऊन ट्रेंड मध्ये आहे हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. ओके. तर मित्रांनो, आपण जर का इथं बघितलं तर आपण पहिला फेज ऑफ मार्केट काय बघणार आहे की पहिला फेज ऑफ मार्केट काय फेज वन ते म्हणजे डाऊन ट्रेंड. ओके. तर मित्रांनो, पहिला फेज मध्ये काय तर डाऊन ट्रेंड मध्ये पण कसं तर डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला बाय साइड ट्रेड घ्यायचा आहे का तर बाय साइड ट्रेड घ्यायचा नाही. जेव्हा आपला सेटअप भेटल तेव्हा आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तो पण कोणता तर सेल साइड ट्रेड. डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला माहिती स्ट्रेंथ कशात असती तर जे काही रेड कॅन्डल्स आहे जे काही डाऊन साइडचे सेलर्स आहे त्यांच्यात स्ट्रेंथ असते. ओके. तर हा झाला फेज वन. ओके. तर दुसरा येतो फेज टू. फेज टू म्हणजे काय फेज टू मध्ये येतं अप ट्रेंड. ओके. आपण जो काही झोन मार्क केलेला आहे त्या झोनला आपल्याला डायरेक्ट स्पष्टपणे दिसतंय की तीन प्रकारचे मार्केटमध्ये स्ट्रक्चर असणार आहे. पहिलं स्ट्रक्चर आपण बघितलंय जसं की डाऊन ट्रेंड. ओके. डाऊन ट्रेंड झाल्यानंतर काय तर मार्केट एक अप ट्रेंड करणार आहे. कुठंतरी लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केट काय तर अप ट्रेंड करणार आहे. बरोबर आहे का मित्रांनो. तर तसंच डाऊन ट्रेंड झाल्यानंतर मार्केटने काय तर अप ट्रेंड चालू केलेला आहे. ओके. ह्या अप ट्रेंड मध्ये आपण काय तर सेल साइड ट्रेड घेतला होता का एक पण सेल साइड ट्रेड घेतलेला नाहीये आणि घेणार पण नाहीये. कारण की इथं काय तर लॉसेस व्हायचे जास्ती चान्सेस आहे. जे कोणी सेल करेल ते लॉसेस मध्येच जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या की डाऊन ट्रेंड संपल्यावर जे कोणी रिटेलर्स खाली सेल करतील रिटेलर्स खाली सेल करणार नाही पण मग मार्केटच असे सेटअप बनवाल बाय साईडचे की आपल्याला बाय साईडच ट्रेड घ्यावा लागणार आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या फेज मध्ये येतं अप ट्रेंड आणि तिसऱ्या फेज मध्ये येतं साईडवेज मार्केट. ओके. तिसऱ्या फेज मध्ये काय तर हे पूर्ण साईडवेज मार्केट आहे. ना मार्केट वर जाऊ शकत आहे ना खाली जाऊ शकत आहे. पूर्ण साईडवेज मार्केट झालेलं दिसत आहे इथं. तर मित्रांनो, आपण काय बघितलं तिसऱ्या फेजला तर आपण बघितलं तिसऱ्या फेजला साइडवेज मार्केट. ओके. तर सर्वात प्रथम आलंय आपलं फेज वन म्हणजे डाऊन ट्रेंड. फेज टू म्हणजे अप ट्रेंड आणि फेज थ्री म्हणजे साइडवेज मार्केट. तर आपण एकदा जाणून घेऊ की डाऊन ट्रेंड जो आहे जो काही फेज वन आहे तर डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला काय तर बाय साइड ट्रेड घ्यायचे नाहीये. बरोबर आहे की नाही. डाऊन ट्रेंड मध्ये जो कोणी बाय साइड ट्रेड घेईल तो नक्कीच काय होईल तर ट्रॅप्ड होईल. तर ट्रॅप्ड होण्यापेक्षा जे मार्केटला अपेक्षित आहे मार्केट जर का खाली जायचं असेल तर मार्केट सोबत आपण पण खाली जाऊ. मार्केटला जर का सेकंड फेज मध्ये वर यायचं असेल
तर मार्केट सोबत पण आपण काय तर वर जाऊ. ओके. आणि थर्ड फेज हा सर्वात महत्वाचा आहे. डाऊन ट्रेंड आहे सर्व जणांना कळून जाईल, स्ट्रेंथ अँड विकनेस. अप ट्रेंड आहे सगळ्या जणांना कळून जाईल की स्ट्रेंथ अँड विकनेस. मला बाय साईडला स्ट्रेंथ दिसती तर बाय साईडला ट्रेड येईल. मला डाऊन साईडला स्ट्रेंथ दिसती, डाऊन ट्रेंड चालू होणार आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे, तर मी डाऊन साईडला काय तर मी डाऊन साईडला ट्रेड घेईल. मान्य आहे का मित्रांनो? मान्य आहे ना तुम्हाला? तसंच आपल्याला कळालं की हा डाऊन साईड आहे तर मी डाऊन साईड घेईल. पण एक लक्षात गोष्ट अशी घ्या की जेव्हा साईडवेज मार्केट होतं ते कसं ओळखायचं आहे आपल्याला. समजतंय का मित्रांनो? साईडवेज मार्केट झाल्यावर आपल्याला ओळखायचं कसं आहे. ओके. आपल्याला कळलं डाऊन ट्रेंड मध्ये असं केल्यावर आपला डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे. ओके. तर मग मी डाऊन साईड ट्रेंड घेईल, बरोबर की नाही? अप ट्रेंड चालू झालाय, मी अप ट्रेंडला ट्रेड घेईल. पण डाऊन साईडला जेव्हा मार्केट येतंय तर डाऊन साईडवरनं अप जाते, अपसवरनं काय तर साईडवेज होते. साईडवेज मार्केट कसं ओळखायचं हे सर्वात महत्वाचं आहे. तर आपल्याला 15 मिनिट टाइम फ्रेमला हे करता यावं लागणार आहे. आपण जर का बघितलं तर आपल्याला एक 15 मिनिट टाइम फ्रेमला बघायला भेटतंय की इथं मार्केट जे काय तर प्युअर साईडवेज मार्केट झालेले आहे. तर इथं तुम्हाला कोणता झोन मार्क करता येऊ राहिला का मित्रांनो? ठीक आहे, आपण झोन मार्क करण्याचा प्रयत्न करू. तर इथनं समजा आपण ट्रेंड लाईन आणली, ठीक आहे. पण मग ठीक आहे, ही ट्रेंड लाईन ह्या ट्रेंड लाईनलाच लेवल मॅच होती. इथनं ब्रेकआउट दिलाय, मग असं इथनं पण वरतून रिस्पेक्ट करते असं वाटतं नाही. तसंच आहे की ही ट्रेंड लाईन काय आहे, आपण जी ट्रेंड लाईन मार्क केली होती ती ह्या ट्रेंड लाईनला काय तर रिस्पेक्ट करते, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या की जर मार्केटला ब्रेकआउट द्यायचं असतं, आपण जी ट्रेंड लाईन समजा मार्क केली होती, समजा इथनं ती ट्रेंड लाईन आपण मार्क केली आहे, ओके. तर मार्केटनी हे बघा रेजिस्टन्स घेतलेले, हा जो काही ब्रेकआउट दिलेला होता मार्केटने, या ब्रेकआउटलाच मार्केटने एक रॅली करायची होती, अप जायचं होतं. पण मार्केटला वरती पण नाही यायचं आणि जर मार्केटला खाली यायचं होतं तर मार्केटने इथनंच एक रिव्हर्सल घ्यायचं होतं. पण मार्केट मध्यभागीच काय तर साईडवेज मार्केट बनून राहिलेलं आहे. तर पहिला पॉईंट काय तर आपल्याला कळलं झोन्स असून च्या हिशोबाने मार्केट रिस्पेक्ट करत नाही. दुसरा मुद्दा असा की रेजिस्टन्सचा जो काही ट्रेंड लाईन आहे, आपण जरी 45 मिनिटला जरी बघितलं, बरं, हा एकदम जबरदस्त सपोर्ट आहे, चांगली ट्रेंड लाईन आहे, याला पण रिस्पेक्ट करत आहे मार्केट. पण मग याच्यामध्येच ट्रेड करते काय, याच्यामध्येच मार्केट ट्रेड करते, याला म्हणतात साईडवेज मार्केट. आपल्याला सर्वात प्रथम काय बघायचंय की हा झोन्स मार्क होत आहे का चांगले. चांगले झोन्स म्हणजे कसे की सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला परफेक्ट, म्हणजे काय ते काही सोपं नाही, ते पण खूप अवघड आहे. तुम्हाला चांगले झोन्स मार्क करता आले पाहिजे, ते पण महत्वाचे आहे. आता आपण बघितलं की इथं आपण ट्रेंड लाईन मार्क केलेली, चांगला सपोर्ट मार्क केलेला आहे, इथं मार्केटने लिक्विडिटी ग्रॅब केली, जिथं सर्कल केलेलं आहे तिथं पुल बॅक्स पण घेतलेले आहे मार्केटने. तर बघा या झोनचं डायरेक्ट ब्रेकआउट झालं, इथं रिटेस्ट करून मार्केटने मूव्ह दिलाय. हा मूव्ह मी पण बसलेलो होतो, हा मूव्ह मी पण कॅप्चर केलेला आहे. पण त्यानंतर मार्केटची सिच्युएशन बघितली तर मार्केटने पूर्णपणे साईडवेज मार्केट दिलेलं आहे. तर मित्रांनो याला म्हणतात साईडवेज मार्केट. जर आपल्याला प्रॉपर प्राइस ऍक्शन स्ट्रॅटर्जी दिसत नाही तर आपल्याला गप्प बसून राहायचंय आणि सेटअप साठी वेट करायचंय. तर आपण आज बघितले 3 फेजेस ऑफ मार्केट. 3 फेजेस ऑफ मार्केट मध्ये सर्वात प्रथम आपण बघितला एक एकच झोन मध्ये 1 आवर टाइम फ्रेमला एक प्रॉपर, हे नाव सोपं नाही, खूप अवघड आहे. एकच झोन मध्ये डाऊन ट्रेंडही बघितला, अप ट्रेंडही बघितला आणि साईडवेज मार्केट पण बघितलेलं आहे. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा.